उपराष्ट्रपती पदासाठी काही दिवसातच निवडणूक पार पडणार आहे. एनडीएचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विजय करण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर इंडिया आघाडीनं त्यांच्या विरोधात सुदर्शन रेड्डी यांना संधी दिली आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या जबाबदारीच्या अनुषंगाने फडणवीस यांनी थेट महाविकास आघाडीतील नेत्यांशी संवाद साधला आहे. सुरुवात केली आहे त्यातच आता देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाचे सर्व उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे त्यांना एनडीएच्या उमेदवारासाठी देशभरातील खासदारांचा पाठिंबा मिळवायचा आहे. या प्रयत्नांची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रातून केली आहे. देवेंद्र फडणवीस हे उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराविरुद्ध पाठिंबा मिळवण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या फोन कॉलची पुष्टी केली आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे की केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. मतासाठी विनंती करणे हे त्यांचं कामच आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या फोन केल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला आहे. राजकीय मतभेद असले तरी उपराष्ट्रपती पदासाठी सारख्या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूंचे नेते संपर्क साधत असल्याचं यातून स्पष्ट झाले आहे. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी काय विनंती केली तर त्यांनी फोन करून चर्चा केली की सी. पी. राधाकृष्णन हे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहे. महाराष्ट्राचे व्यक्ती उपराष्ट्रपती पदासाठी त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व पक्षांनी खासदारांनी त्यांना मत द्यावं अशी विनंती त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रामध्ये टोटल 68 खासदार आहे. महायुतीकडं खासदारांची संख्या महाविकास आघाडीकडं जवळजवळ महायुतीकडं 30 आहे तर महाविकास आघाडीकडे 38 आहे. तर त्यामुळे महाविकास आघाडीचं पारडं जड आहे वाटत आहे. आता यामध्ये दोन्ही पक्षांपैकी कोणत्या निवडून येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.